विश्व शांती बुद्धविहार बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून मागील 16 एप्रिल पासून निघलेली धम्मसहल आज 26 एप्रिल 2022 रोजी श्रावस्ती या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत। आपण बघत आहात सर्व उपासक श्रावस्तीचे बुद्धविहाराला भेट देण्यासाठी सर्व निघलेले आहेत। त्या आमच्या ई रिक्षाने जात आहेत। सर्व श्रावस्ती येथील जेतवन बुद्धविहाराकडे सर्व उपासक जाताना आपण बघत आहोत। मागील 16 एप्रिल पासून बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघलेली ही धम्मसहल आज 26 एप्रिल 2022 रोजी श्रावस्ती येथे ही धम्मसहल पोहोचलेली आहे। या धम्मसहलीतील सर्व उपासक जेतवन बुद्धविहार श्रावस्ती बघण्यासाठी सर्व उपासक रवाना होत आहेत। आपण बघत आहोत सर्व उपासक श्रावस्ती येथील जेतवन बुद्धविहाराकडे जाताना आपण बघत आहोत। बुद्धभूमी मावसाळ्यावरून 16 एप्रिल 2022 रोजी निघलेली धम्मसहल आज श्रावस्ती येथे ही धम्मसहल पोहोचलेली आहे। जेतवन बुद्धविहार श्रावस्ती येथील बुद्धविहाराकडे सर्व उपासक जाताना आपण बघत आहोत। श्रावस्ती येथील जेतवन बुद्धविहारामध्ये रवाना होताना हा गेट पार करावा लागतो। या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आहे। सर्व उपासक या ठिकाणी तिकीट बुकिंग करत आहेत। तिकीट घेऊन लगेचच श्रावस्ती येथील जेतवनामध्ये सर्व उपासक रवाना होतील। सर्व उपासक तिकीट बुकिंग करून आतमध्ये प्रवेश करताना आपण बघत आहोत। हा संपूर्ण परिसर आपण बघतो आहे। जेतवन हा परिसर आहे। मूलगंध कुटी या ठिकाणी भगवंताची मूलगंध कुटी होती। हा मामे बरे आपला खूप जीव घेणार बरे बरे पाहायला आलो आम्ही आता श्रावस्तीला फिरायला आलो आता 8 वाजले फिरायला श्रावस्ती जगोंठा
मान दीजिए। बसून घ्या वरती. जेतवन येथील मुलगंध कुटी, ज्या ठिकाणी भगवंत या ठिकाणी थांबलेले होते, भगवंत या ठिकाणी राहिलेले आहेत. भिक्षू आनंद यांनी भगवंताची सेवा केलेली आहे. याच ठिकाणी आपण सर्व धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी येताना आपण बघत आहोत. हा संपूर्ण जेतवन परिसर बघतोय आहे. बोला अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुबडिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. यमहं वदामि तं वदेथ. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि.
संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि त्रिशरणेन सदिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन सम्पादेथ साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित पूजनीय भंते, सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो, मागील 16 एप्रिल 2022 पासून आपण जे काही धार्मिक सहलीमध्ये आपण सहभागी झालात, आज 26 तारीख आहे। 26 एप्रिल 2022 रोजी आज आपण या श्रावस्ती येथील या पवित्र भूमीवरती आपण या ठिकाणी त्रिशरण पंचशील या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे। आपण सर्वजण सुज्ञ आहात, जाणकार आहात, बौद्ध धर्माचे अभ्यासक आहात। आपल्याला माहिती आहे बौद्ध साहित्यामध्ये अनाथपिंडक नावाचा एक फार दानी व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे। या श्रावस्तीमध्ये एक जेत नावाचा राजा होता आणि संपूर्ण त्याचा हा संपूर्ण परिसर, ही जमीन ही जेत राजाची होती। आणि अनाथपिंडकाने भगवंताला जमीन दान म्हणजे जमीन खरेदी करून विहार बांधून दान द्यायचं होतं भगवंताला, भिक्खू संघाला। परंतु जमीन इकडे तिकडे शोधू लागला, जमीन कुठे मिळेना आणि म्हणून अनाथपिंडकाला ही जमीन पास झाली। परंतु या जमिनीचा जेव्हा जेत राजाला विचारलं तर जेत राजा म्हणे मला विकायची नाही, मला काय आवश्यकता नाही म्हणे। अनाथपिंडकाने सांगितलं की बाबा ज्या किमतीमध्ये तू बोलशील त्या किमतीमध्ये मी ही जमीन घ्यायला तयार आहे, पण जेत म्हणे मला विकायचीच नाही। जर गरज नसल्यावर माणूस मग दुपटीने भाव सांगते, आहे की नाही। मग जेतवानानं सांगितलं, जेत राजानं सांगितलं की बा तुला जर घ्यायचीच असेल तर मला तर विकायचीच नाही, पण तुझी इच्छाच आहे, तुला जर घ्यायचीच असेल तर याच्यावर पूर्ण सोन्याच्या मोहरा अंतरायच्या आणि जेवढ्या सोन्याच्या मोहरा अंतरशील तेवढी जमीन तुझी, त्या सोन्याच्या मोहरा माझ्या। असं म्हटल्यानंतर अनाथपिंडकाने कुठल्याही प्रकारचा मागे पुढे विचार न करता
अगदी बैलगाड्या भरू बैलगाड्या भरू गाड्या मागे गाड्या अशा सोन्याच्या मोहर अंतरून पूर्ण जमीन आच्छादून टाकले. आणि थोडासा कुठं कोपरा राहिला तेव्हा जेत राजा येऊन बघतोय तर पूर्ण सोन्याच्या मोहरा अंथरलेल्या दिसतात. आणि तो जेत राजा म्हणतोय की नेमकं काय हे एवढं तू करू लागला, हे नेमकं कशासाठी तू. तेव्हा तो अनाथ पिंडक म्हणतो की मला हे काही जमीन खरेदी करून मला याच्यावर काही शेती करायची नाही किंवा हे माझ्यासाठी नाही घ्यायची आहे. हे जमीन खरेदी करून याच्यावरती मला विहार बांधून भगवंताला आणि भगवंताच्या भिक्खू संघाला दान द्यायचं आहे. तेव्हा तो जेत राजाला अचंबित होतो की एवढा मोठं दान करण्यासाठी एवढा मोठा. तेव्हा जेत राजा म्हणतो की हा बाजूचा कोपरा राहिलेला आहे ना, तू तसाच राहू दे, तेवढा कोपरा माझ्याकडून तुला दान. लक्षामध्ये म्हणजे तुझं एवढं मोठं दान आहे तर त्या दानामध्ये माझा असा थोडासा भाग राहू दे, थोडासा हिस्सा राहू दे. आणि म्हणून आता याच्या पुढे काय तू जमिनीवरती मोहरा अंतरू नको. अशा पद्धतीनं सम्राट आपल्या अनाथ पिंडकाने सोन्याच्या मोहरा अंथरून ही संपूर्ण जमीन खरेदी केली आणि या जमिनीवरती भगवंताला सुंदर असं बुद्धविहार निर्माण केलं. त्या बुद्धविहाराचं नाव होतं मुलगंध कुटी. आणि ज्या ठिकाणी आपण बसलो, मेन भगवंताला दान दिलेलं मुलगंध कुटी टेम्पल बुद्धविहार हे मेन आहे लक्षामध्ये. आणि या पवित्र भूमीवरती आपण या ठिकाणी त्रिशरण पंचशील ग्रहण केलेलं आहे लक्षामध्ये. आजूबाजूला हे जे दिसत आहेत हे भिक्खू निवास आहेत वेगवेगळे. त्या काळामध्ये इथं हजारो असे कितीतरी भिक्षू राहायचे, भिक्षूंना भोजनदान लक्षामध्ये. इथं उपासक यायचे, उपासकांना भगवंताचं प्रवचन. आणि या ठिकाणी आनंद नावाचे भिक्षू आहेत, भगवंताचे अगदी सावली समान, भगवंताच्या सावली समान 24 तास भगवंताच्या समोर भगवंताच्या सोबत राहिलेले आनंद भिक्षू, त्यांचा पटशिष्य लक्षामध्ये भिक्षू आनंद. या आनंदाने या ठिकाणी भगवंताची खूप सेवा केली. भगवंताने या ठिकाणी वास्तव्य केलं, या ठिकाणी ध्यान मनन चिंतन केलं या ठिकाणी लक्षामध्ये. आणि हे संपूर्ण जो परिसर आहे अनाथ पिंडकाने भगवंताला सोन्याच्या मोहरा अंथरून ही जमीन खरेदी करून विहार बांधून भगवंताला दान दिलेलं हे मेन ठिकाण आहे. आणि या ठिकाणाला आपण सर्वांनी भेट दिलेली आहे. म्हणजे आपण असा एक अंदाज लावा, मनामध्ये विचार करा की याच ठिकाणी भगवंत ध्यानाला बसले, याच ठिकाणी भगवंताने अनेक लोकांना उपदेश केला, अनेक लोकांना बदलवलं आहे की नाही. इथून बाजूलाच अंगुलीमाल गुफा आहे, त्या ठिकाणी अंगुलीमालाला बदलवलं भगवंताने. ते ठिकाण आपल्याला बघायला जायचं आहे. 999 खून करणारा डाकू अंगुलीमाल, त्याचं नाव घेता क्षणी लोक असं थरकाप व्हायचा, घरोदार सोडून सराबैरा लोक पळायचे. परंतु भगवंताच्या उपदेशाने तो डाकू अंगुलीमाल सुद्धा बदलला. ही भूमी आहे ती लक्षामध्ये. आणि म्हणून ही श्रावस्ती ही भूमी अतिशय पावन पवित्र आहे लक्षामध्ये. या ठिकाणी भगवंताची आनंदाने सेवा केली असेल व आनंदाने झाडू मारला असेल लक्षामध्ये. आणि या पवित्र भूमीवरती आपण या ठिकाणी बसलेलो आहोत आहे की नाही. आणि भगवंताचे शिष्य जे आनंद आहेत का, त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने समोर एक बोधिवृक्ष लावलेला आहे. तो बोधिवृक्ष आजही जिवंत आहे. आनंद बोधिवृक्ष म्हणून त्याला ओळखलं जातं. तो बोधिवृक्ष समोर आहे. त्याच्या फांद्या खाली पडू नये म्हणून किंवा त्याला सपोर्ट म्हणून अशा मोठमोठ्या लोखंडाच्या अशा सपोर्ट लावलेल्या आहेत, डेंग्या लावलेल्या आहेत. तर तो बोधिवृक्ष आपण सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत. तर या पवित्र भूमीवरती आपण फक्त 5 मिनिटं ध्यान करूया. एकमेकाला धक्का लागणार नाही असं आपण बसावं, एकमेकाला स्पर्श होणार नाही, एकमेकाला धक्का लागणार नाही, कोणाला त्रास होणार नाही असं आपण बसावं. आणि पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ ठेवा, दोन्ही हात असे मांडीवर ठेवा, असे डोळे मिटवा. पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ ठेवा. येणारा श्वास आणि जाणारा श्वास बघा. श्वास येत आहे, श्वास जात आहे. नाकातून येणारा श्वास आणि जाणारा श्वास आपण शांत चित्ताने बघा.
लंबा श्वास घ्या, लंबा श्वास सोडा, लंबा श्वास घ्या, लंबा श्वास घ्या. श्वास घेतलेला श्वास उजव्या नासिकातून येतो का डाव्या नासिकातून येतो बघा. जाणारा श्वास डाव्या नासिकातून जातो का उजव्या नासिकातून जातो बघा. येणारा श्वास थंड आहे का गरम आहे, जाणारा श्वास थंड आहे का गरम आहे बघा. येणारा श्वास आणि जाणारा श्वास बारकाईने बघा. मन चंचल आहे, मन चपळ आहे, मन धावणार आहे. आपण इथं बसलो परंतु मन कुठेतरी पळालं असेल, कुठेतरी गेला असेल तर धावणाऱ्या मनाला, चंचल चित्ताला आपल्या नाकद्वारापाशी आणा. श्वासोश्वास बघा. येणारा श्वास आणि जाणारा श्वास. आपण या पवित्र भूमीवरती भगवंताच्या या मुलगंध कुटी बुद्ध विहारामध्ये भगवंतानी या ठिकाणी वास्तव्य केलं. याच ठिकाणी भगवंतानी ध्यान केलं. याच ठिकाणी भगवंत अनेक लोकांना उपदेश केला. अनेक लोकांचं परिवर्तन झालं. अनेक भिक्षू या ठिकाणी वावरले. भगवंत या परिसरामध्ये, याच कुटीमध्ये, याच विहारामध्ये वास्तव्याला होते आणि त्याच पवित्र भूमीवरती आपण ध्यान करत आहोत. त्या भूमीचं आपल्याला दर्शन होत आहे. या भूमीवर आपण या ठिकाणी त्रिशरण पंचशील ग्रहण केलेला आहे. याच भूमीवर आपण ध्यान करत आहोत. आपलं हे कुशल कर्म आहे, आपलं पुण्यकर्म आहे. हे पुण्यकर्म कुणालाही मिळत नाही, कुणालाही लाभ होत नाही. याचा तो लाभ आपणाला मिळालेला आहे. आणि म्हणून आपला श्वासोश्वास बघा. येणारा श्वास आणि जाणारा श्वास बघा. श्वास येत आहे, श्वास जात आहे. पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ ठेवा. मान समोर झुकली का बघा, पाठीमागे झुकली का बघा. श्वासोश्वास बघण्याचं काम सुरू ठेवा. येणारा श्वास आणि जाणारा श्वास कळत नसेल, जाणवत नसेल तर थोडा लंबा श्वास घ्या. थोडा लांब घ्या आणि लांब सोडा. लंबा श्वास घ्या आणि लंबा श्वास सोडा. येणारा श्वास आणि जाणारा श्वास बघण्याचं काम सुरू ठेवा. या पवित्र भूमीवर आज आपण ध्यान करत आहोत. अनंत सम्यक संबुद्ध जीवन मुक्त तथागत भगवान बुद्ध याच ठिकाणी वास्तव्याला होते. भगवंतानी याच ठिकाणी ध्यान केलं. भगवंत याच ठिकाणी वास्तव्याला असताना अनेक उपासक, अनेक बौद्ध भिक्षू याच ठिकाणी भगवंतानी उपदेश केला असेल. या पवित्र भूमीवरती आपण श्वासोश्वास बघण्याचं काम सुरू ठेवा. श्वास येत आहे, श्वास जात आहे, श्वास येत आहे, श्वास जात आहे. बोला साधु साधु साधु.